स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरती मोठ्या प्रमाणात राजकीय घडामोडी घडत असल्याचं पाहायला मिळतंय। शह-काटशहाचं राजकारण देखील महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पाहायला मिळतंय। यातच आता नाशिक जिल्ह्यामध्ये देखील अशाच प्रकारचं राजकारण सध्या दिसत आहे। नाशिकमध्ये अद्वै हिरे यांचा आज भाजपमध्ये प्रवेश होतोय। खरं तर अद्वै हिरे यांचा हा भाजपमधला जो प्रवेश आहे तो भाजपनं एका दगडात दोन पक्षी मारले अशा प्रकारची चर्चा सध्या नाशिक जिल्ह्याच्या राजकारणात आहे। नेमकं भाजपने काय खेळी केली आहे की ज्यामुळे आता भाजपने एका दगडामध्ये दोन पक्षी मारल्याची चर्चा सुरू होतीये हे आपण समजून घेणार आहोत। नमस्कार, मी लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमतच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर आपलं स्वागत। सध्या महाराष्ट्रामध्ये राजकीय वारं मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते। निवडणुका सुरू झालेल्या आहे, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरू झालेल्या आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आता वेगवेगळे राजकीय गणित महाराष्ट्रात बदलताना पाहायला मिळत आहे। विशेषतः नाशिक जिल्ह्यामध्ये अद्वै हिरे यांचा भाजपमधला प्रवेश जो आहे तो सध्या चर्चेचा विषय बनलाय। अद्वै हिरे यांचा भाजपमधला प्रवेश इतका चर्चेसाठी का येतोय किंवा त्याची इतकी चर्चा का होतीये हे आपण थोडक्यात समजून घेणार आहोत। अद्वै हिरे यांचा राजकीय प्रवास नेमका कसा आहे हे देखील समजणं त्यासाठी महत्त्वाचं आहे। अद्वै हिरे हे प्रशांत हिरे यांचे चिरंजीव आहे। प्रशांत हिरे हे महाराष्ट्राच्या राजकारणामधले मंत्री राहिलेले आहेत, त्यामुळे प्रशांत हिरे यांचे चिरंजीव असलेले अद्वै हिरे यांचा सहकार क्षेत्रामध्ये मोठा दबदबा आहे। नाशिक जिल्हा बँक असेल, त्यांच्या शैक्षणिक संस्था असेल, अशा सगळ्याच भागामध्ये अद्वै हिरे आणि हिरे कुटुंबियांचं मोठं वर्चस्व राहिलेलं आहे। यातच मालेगाव मतदारसंघ, मालेगावचा जो बाह्य मतदारसंघ आहे त्या मालेगाव बाह्य मतदारसंघावर कायमच हिरे घराण्याचं वर्चस्व राहिलेलं होतं। मात्र नंतरच्या काळामध्ये त्या ठिकाणी दादा भुसे यांच्या निमित्तानं एक मोठा चेहरा, नवीन चेहरा त्या भागातल्या नागरिकांना मिळाला आणि तेव्हापासून मालेगावच्या राजकारणामध्ये दादा भुसे विरुद्ध हिरे कुटुंबीय अशा प्रकारचा संघर्ष पाहायला मिळाला। या सगळ्याच्या दरम्यान 2019 पासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये काम करणारे अद्वै हिरेंची मात्र हळूहळू कोंडी होत गेली। ही कोंडी कशी झाली हे देखील आपल्याला समजावं लागेल। 2019 मध्ये महाविकास आघाडीची स्थापना झाली, ज्यामध्ये शिवसेना आणि दोन्ही काँग्रेस हे एकत्र आले। त्यावेळेला शिवसेनेमध्ये असलेले दादा भुसे त्या मतदारसंघामधून आमदार होते आणि मंत्री देखील, त्यामुळे आपल्याला या येणाऱ्या निवडणुकांमध्ये संधी मिळणार नाही। आपण जर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात राहिलो तर आपल्याला ही संधी मिळणार नाही हे हिरेंच्या लक्षात आलं। त्यामुळे अद्वै हिरे यांनी त्यावेळेला विरोधी पक्षामध्ये असलेल्या भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आणि त्यानंतर येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपल्याला दादा भुसेंच्या विरोधामध्ये संधी मिळेल अशा सगळ्या रचनेनं ते त्या ठिकाणी भाजपत गेले। मात्र नंतर पुढे घडलं असं की 2024च्या निवडणुकीपूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आणखी एक मोठा राजकीय भूकंप झाला, ज्यामध्ये शिवसेनेचे दोन गट पडले आणि त्यामधला शिंदेंची शिवसेना ही त्या ठिकाणून सत्तेतून बाहेर पडली आणि भाजपसोबत गेली। त्यामुळे भाजपसोबत शिंदेंच्या शिवसेनेनं महाराष्ट्रामध्ये सत्ता स्थापन केली आणि त्या सत्ता स्थापनेत देखील पुन्हा एकदा दादा भुसेंना मानाचं पान मिळालं आणि त्यांना महाराष्ट्राच्या मंत्रिपदावर विराजमान केलं गेलं। तेव्हा देखील अद्वै हिरेंचा हिरमोड झाला, कारण ज्या दादा भुसेंच्या विरोधामध्ये लढण्यासाठी अद्वै हिरे भाजपमध्ये गेले, आता त्याच भाजपच्या आणि शिंदेंच्या शिवसेनेच्या मंत्रिमंडळामध्ये दादा भुसे हे मंत्री झालेले होते। त्यामुळे दादा भुसेंच्या विरोधामध्ये आपल्याला लढता येणार नाही, त्यांच्या विरोधात संघर्ष करता येणार नाही हे अद्वै हिरे यांच्या लक्षात आलं आणि तेव्हा पुन्हा एकदा अद्वै हिरे यांनी ठाकरेंच्या शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतला। त्यानंतर 2024ला झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये अद्वै हिरे यांनी दादा भुसे यांच्या विरोधात निवडणूक देखील लढली। या निवडणुकीमध्ये दादा भुसे यांनी अद्वै हिरेंचा पराभव केला। मात्र हा पराभव आपल्याला फारसा मान्य नाही अशा प्रकारची भूमिका त्यांनी घेतली आणि इतकंच नाही तर आपण ह्या पराभवाने खचणार नाही तर येणाऱ्या कार्यकर्त्यांच्या निवडणुकांमध्ये अर्थात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आपण पुन्हा एकदा दादा भुसेंना शह देऊ आणि या राजकारणामध्ये आपण दादा भुसेंना मागे पाडू अशा प्रकारची त्यांनी व्यूहरचना आखली। मात्र आता पुन्हा एकदा या सगळ्या राजकारणामध्ये अनेक समीकरणं बदलत गेले। आता नंतरच्या काळामध्ये दादा भुसे यांनी त्यांच्याकडे असलेल्या सत्तेचा वापर करत अद्वै हिरे यांच्या मागे चौकशांचा ससेमिरा लावला, ज्यामध्ये अद्वै हिरेंना 1-2 प्रकरणांमध्ये जेलमध्ये देखील जावं लागलं। अनेक वर्ष, अनेक दिवस जेलमध्ये काढल्यानंतर अद्वै हिरे यांनी स्थानिक कार्यकर्त्यांच्या मर्जीनं आता भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतलाय। त्यामुळे अद्वै हिरे यांना भाजपमध्ये दिलेला प्रवेश सहज आहे का? अजिबात नाही। यापूर्वी आपण जसं म्हणालो की भाजपने एका दगडात दोन पक्षी मारले तर ते या निमित्तानं पुन्हा एकदा प्रकर्षानं समोर येतं। आता भाजपने एका दगडात दोन पक्षी नेमके कसे मारले तर हे देखील समजावं लागेल।
या घटनेमध्ये आता समोर येतंय ते म्हणजे नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची रस्सीखेच। नाशिक जिल्ह्याचं पालकमंत्रीपद अद्यापही कुणालाही देण्यात आलेलं नाहीये, कारण नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरती भाजपकडून मंत्री गिरीश महाजन यांचा दावा आहे, तर शिंदेंच्या शिवसेनेकडून दादा भुसे यांचा दावा आहे। नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाच्या जागेवरती पूर्वी म्हणजे काही दिवसांपूर्वी गिरीश महाजन यांची नियुक्ती देखील करण्यात आली, मात्र दादा भुसे यांनी विरोध केल्यानंतर गिरीश महाजन यांची पालकमंत्री पदावरची नियुक्ती हिला स्थगिती देण्यात आली। हे सगळं प्रकरण गिरीश महाजनांना चांगलंच जिव्हारी लागलेलं होतं आणि या सगळ्या घटनेनंतर मात्र आता भाजपनं त्याचा काट काढायला सुरुवात केली का अशा प्रकारची चर्चा सुरू झाली आहे। त्याचं कारणच असं आहे की अद्व हिरेंना आता भाजपमध्ये रेड कार्पेट टाकण्यात आलेलं आहे। अद्व हिरे यांना भाजपमध्ये घेऊन खरं तर भाजपनं एका दगडात दोन पक्षी मारले, ते म्हणजे दादा भुसेंना त्यांच्याच मालेगाव बाह्य मतदारसंघामध्ये अद्व हिरेंच्या रूपानं रोखून धरणं आणि अद्व हिरे यांना दादा भुसेंच्या विरोधामध्ये उभं करून त्या ठिकाणी दादा भुसे विरुद्ध अद्व हिरे हा संघर्ष जो आहे तो त्या ठिकाणी पेटवता ठेवणं, तेवता ठेवणं अशा प्रकारची व्यूहरचना त्या ठिकाणी भाजपनं आखली आहे। आणि त्यामुळेच गिरीश महाजन यांच्या पुढाकारानं 2 दिवसांपूर्वी अद्व हिरे यांनी घोषणा केली ती म्हणजे की आपण आता भाजपमध्ये प्रवेश करतोय। खरं तर गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांचे बंधू अपूर्व हिरे यांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला होता। अपूर्व हिरे अजित पवारांच्या राष्ट्रवादीमधून भाजपमध्ये गेले, तेव्हाच खरं तर अपूर्व हिरे यांना कुटुंबातून भाजपमध्ये जाण्यासाठी दबाव होता, मात्र अद्व हिरे यांनी तेव्हा मात्र भाजपत जाण्यास नकार दिलेला होता आणि त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये सक्रिय झालेले अद्व हिरे हे आता भाजपवासी होणार आहे। खरं तर ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये गेल्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेने देखील अद्व हिरे यांना सर्व बाजूनी बळ देण्याचा प्रयत्न केला। शिवसेनेत बरोबर गेल्याबरोबर अद्व हिरे यांच्या मालेगाव बाह्य मतदारसंघामध्ये उद्धव ठाकरे यांनी विराट सभा जाहीर सभा घेऊन अद्व हिरेंना बळ देण्याचा प्रयत्न केला। इतकंच नाही तर अद्व हिरे यांना उपनेते पदाची जबाबदारी देखील दिली आणि निवडणुकांच्या रिंगणामध्ये देखील त्यांना ताकद देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करण्यात आला। मात्र पुढच्या काळामध्ये पुन्हा एकदा अपूर्व हिरेंना विधानसभा निवडणुकीमध्ये जो काही पराभव स्वीकारावा लागला, या सगळ्या पराभवानंतर अद्व हिरे यांनी आता भाजपबरोबर जाण्याचा निर्णय घेतलाय। खरं तर हा निर्णय घेत असताना त्यांच्या मागे लागलेल्या चौकशांचा सेसेमिरा हा देखील त्यामधला एक महत्त्वाचा भाग आहे। मात्र आता भाजपने अद्व हिरे यांना प्रवेश दिल्यामुळे वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चा सुरू झालेल्या आहे। अद्व हिरे यांच्याबरोबर आता बंडू काका बच्छाव हे देखील भाजपमध्ये प्रवेश करणार आहे। बंडू काका बच्छाव हे देखील खरं तर दादा भुसे यांचे कट्टर समर्थक मानले जातात। एकेकाळी दादा भुसे यांचे अतिशय निकटवर्ती कट्टर समर्थक म्हणून ज्या बंडू काका बच्छावांची ओळख होती, त्या बंडू काका बच्छावांनी 2024च्या विधानसभा निवडणुकीमध्ये याच दादा भुसेंच्या विरोधामध्ये अपक्ष निवडणूक लढली आणि दादा भुसेंना आव्हान दिलेलं होतं। मात्र आता या बंडू काका बच्छावांना आणि अद्व हिरेंना सोबत घेऊन त्यांचा भाजपमध्ये प्रवेश करून घेतला जातोय। त्यामुळे दादा भुसेंना त्यांच्याच मतदारसंघात रोखण्याचा प्रयत्न केला जातोय, तर शिंदेंच्या शिवसेनेसमोर देखील अद्व हिरे आणि बंडू काका बच्छाव यांच्या प्रवेशानं एक तगडं आव्हान देण्याचा प्रयत्न भाजपनं केलेला आहे। भाजप आता केवळ या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाच नाही तर येणाऱ्या नाशिक महानगरपालिका असतील किंवा महानगरपालिकांच्या ज्या निवडणुका आहे त्या निवडणुकांमध्ये देखील एकला चोलोरेचा नारा देऊ शकते। याचं कारणच असं आहे की ज्या पद्धतीनं त्यांनी आता या नेत्यांचा प्रवेश करून घेतलाय, हा प्रवेश देखील येणाऱ्या निवडणुकांसाठीच आहे। येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये अद्व हिरे असतील, बंडू काका बच्छाव असतील यांच्या ताकदीनं मालेगाव आणि तिकडचा मालेगाव मध्य बाह्य हे जे काही मतदारसंघ आहेत त्या भागातल्या ज्या काही नगरपालिका आहे त्या देखील या निमित्तानं ताब्यात घेता येणार आहे। ग्रामपंचायती देखील ताब्यात घेता येणार आहे। यासाठी अद्व हिरेंना जे सत्तेचं बळ लागत होतं ते आता भाजपमध्ये गेल्यामुळे मिळणार आहे आणि म्हणूनच आज अद्व हिरे यांचा प्रवेश महत्त्वाचा मानला जातोय। दादा भुसेंना त्यांच्याच मतदारसंघामध्ये रोखायचं, त्यांची कोंडी करायची आणि दुसरीकडे ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा झटका द्यायचा अशा पद्धतीची राजकीय खेळी भाजपनं नाशिक जिल्ह्याच्या राजकारणामध्ये केलेली आहे। त्यामुळे या खेळीनं भाजपने नाशिक जिल्ह्यामध्ये एका दगडात दोन पक्षी मारले, ते म्हणजे शिंदेंच्या शिवसेनेचे दादा भुसे यांना त्यांच्याच मतदारसंघामध्ये एक तगडा प्रतिस्पर्धी निर्माण केला, तर दुसरीकडे ठाकरेंच्या शिवसेनेला एक मोठा धक्का दिलेला आहे। त्यामुळे भाजपची ही राजकीय खेळी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये भाजपच्या किती पथ्यावर पडती हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, नाशिक।